विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचंच नाव असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांमधील संभ्रम दूर केलेला आहे. सरकार विरोधी पक्षनेते निवडण्यासाठी एवढं का घाबरते असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे आणि त्यासोबतच विरोधी पक्षनेत्यांची निवड सरकार करत नसेल तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अशी मागणी सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या या मागणीवरून एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष निर्माण झालाय. बघूया. विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधवांचंच नाव. उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा फेटाळली. विरोधी पक्ष नेता निवडत नसाल तर उपमुख्यमंत्री पद रद्द करण्याचा सल्ला. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाला विरोधी पक्ष नेते मिळणार ही आशा फोल ठरली आहे. अधिवेशनाचा निम्मा कालावधी संपला तरी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्यांची निवड झालेली नाहीये. त्यातच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरात वेगळी चर्चा सुरू झाली होती. उद्धव ठाकरेंच्या पक्षानं भास्कर जाधवांचं नाव पुढे केलं असलं तरी आयत्या वेळेला विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जाईल अशी चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय. भास्कर जाधवांचंच नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी कायम असल्याचा निर्वाळा त्यांनी दिलाय. एवढंच नाही तर विरोधी पक्ष नेत्याची निवड केली जात नसली तर असंविधानिक असलेली उपमुख्यमंत्री पद रद्द करा असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिलाय. आम्ही विरोधी पक्ष नेते पदावरती दावा सांगितलेला आहे, त्याच्यासाठी भास्कररावांचं नाव देखील दिलेलं आहे आणि अजून अद्याप काही उत्तर मिळालेलं नाहीये. त्याच्याबद्दल तो खरंच नियम आहे की नाही हे सुद्धा कागदावरती कळू शकेल. पण नियम असला काय आणि नसला काय, जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद हे एक नव्हे तर दोन जे सरकार निर्माण करू शकतं ते विरोधी पक्षनेते पद द्यायला घाबरतंय का, हा एक मोठा विषय. म्हणजे कोणाला तुम्ही घाबरताय? एवढं सगळं मजबूत सरकार आहे, किती 200च्या वरती जागा निवडून आलेल्या आहेत, केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. एवढं असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का? उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री पद रद्द करा असं म्हटल्यावर उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे बोलणार नाही तसं होणार नाही. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या सल्ल्यावर त्यांनी सडकून टीका केली आहे. 2 नंबरच्या पदावरील नेत्यांनी निवडणुकीत तुम्हाला 4 नंबरवर नेल्याचा टोला एकनाथ शिंदेनी लगावलाय. स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री होते याची ही आठवण शिंदेनी करून दिली आहे. जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पदं ही रद्द केली गेली पाहिजेत. ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत. कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर 1 लाच महत्व असतं, 2 आणि 3 ला काही महत्व नसतं. त्याच्यामुळे ते बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचं काय महत्व नाही, महाराष्ट्राला उपयोग नाही. 2 नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेला आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही, घटनाबाह्य पद आहे, हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक म्हणायचे. आता मी उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडीचा दिसतोय. त्यांच्या काळात देखील अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे जेव्हा आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात आणि म्हणून जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घरों को पत्थर नहीं फेका करते. खरं तर दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांची निवड करण्याची घटनात्मक जबाबदारी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींवर आहे. मुख्यमंत्रीही विरोधी पक्षनेते निवडीसाठी विशेष प्रयत्न करू शकतात. अशा वेळी उद्धव ठाकरे या लोकांबाबत बोलण्याऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच का बोलतात असा सवाल उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर.